Okay, as per our today's plan, connect with MongoDB and test with API Postman. This is the plan. First, delete these all first. Okay. आता आता एक काय करू स्टार्ट विथ इनिशियल काल जे प्रॅक्टिस केलं होतं ना ते फॉलो करूया कसं इन्स्टॉल करायचं बॅकएंड फ्रेमवर्क इनिशियल पासून एपीआय पासून सगळं अजून एकदा सेटअप करू npm init -y डायरेक्टली पॅकेज पाहिजे मिळाला पॅकेज सेकंड काय होतं npm इन्स्टॉल इन्स्टॉल करतोय इन्स्टॉल झालं त्यानंतर काय सांगितलं npm इन्स्टॉल एक्सप्रेस इन्स्टॉल करायला सांगितलं हे प्रोसेस फॉलो करतोय सिम्पल आता एक्सप्रेस इन्स्टॉल करतो हा लेफ्ट साइडला बघा फोल्डर इथं नोड मॉडेल पॅकेज इन्स्टॉल होते झालं बघा नोड मॉडेल पॅकेज इन्स्टॉल झालं आणि पॅकेज डॉट जेसन मध्ये एक्सप्रेस इन्स्टॉल होते इथं एक्सप्रेस दिसलं का डिपेंडन्सी इथपर्यंत आलंय तर व्हॉट इज द नेक्स्ट स्टेप इज ऑफ सिंपल क्रिएट इंडेक्स डॉट फाईल इन दिस फोल्डर सिंपल इथं क्रिएट करा इंडेक्स डॉट जेएस इंडेक्स डॉट जेएस केले ह्याच्यामध्ये काय करा आता फर्स्ट पॅकेज डॉट जेसन मध्ये एडिट करून घ्या काय एडिट करायचं आहे बेसिकली इथे स्टार्ट कीवर्ड यूज करायचा स्टार्ट नोड इंडेक्स डॉट जेएस केलंय हे आता आता इंडेक्स मध्ये या फर्स्ट इम्पोर्ट करून घ्या एक्सप्रेस एक्सप्रेस पॅकेज आहे एक्सप्रेस मध्ये सगळे इनबिल्ट सर्व्हर क्रिएट करण्यासाठी जे लागणारे गोष्टी आहेत ना सगळे एक्सप्रेस मध्ये सो फर्स्ट कॉमन जेएस यूज करून एक्सप्रेसला इम्पोर्ट करून घेऊ रिक्वायर एक्सप्रेस फर्स्ट लाईन लिहिला तेवढे आता सेकंड लाईन काय करायचं कॉन्स्टंट ऍप इक्वल टू एक्सप्रेस फाईन इथपर्यंत तर सगळ्यांना येत आहे नाव नेक्स्ट स्टेप इज व्हॉट आता एका पोर्ट डिफाईन करू कॉन्स्टंट पोर्ट कारण हा पोर्टवर आपला सर्व्हर रन होतो ठीक आहे आणि मी आता 4000 पोर्ट घेतो आता सिंपल काय करू लिसन करून देऊ ऍप डॉट लिसन ही जे आहे ना ऍप डॉट लिसन हीच हीच जे सर्व्हर क्रिएट करून देते बेसिकली आणि 4000 पोर्टला आपण एचटीटीपी लोकल होस्ट 4000 सर्च करतो ना इथं सांगतोय हा पोर्ट लिसन करा सर्व्हरला म्हणून हे लाईन याच्यामध्ये काय करतो सिंपल इथे पोर्ट लिहून घेतो पोर्ट काय आपलं तिथं लिहिलेलं आहे इथे फक्त पोर्ट लिहितो कॉल बॅक फंक्शन कॉल होतं याच्यामध्ये आणि इथं फॉर आवर कन्फर्मेशन आपण बघतोय सर्व्हर रन होते का नाही वी राईट सर्व्हर इज लिसनिंग पोर्ट कोणचा पोर्ट वर चाललाय ते पोर्टचं ऑटोमॅटिकली गेलं हा 4000 इथं लिहिलंय 4000 इथं कॅरी करेल तो लिहिलं आता सिंपल काय करा रन करून बघा एखादी एपीआय लिहू ना कन्फर्मेशन कसं करणार एखादी एपीआय लिहू एपीआय कसं लिहितात ऍप डॉट गेट एपीआय एपीआय किती टाईप आहे गेट पुट पोस्ट अपडेट डिलीट पुट म्हणजे अपडेट होत आहे हा एपीआय चे फॉर्मॅट आहेत ओके क्रिएट क्रिएट गेट म्हणजे काय असतो बॅकएंड कडनं डेटा गेट करताना पोस्ट म्हणजे आम्ही डेटा फ्रंटेंड थ्रू बॅकएंडला पाठवताना अपडेट म्हणजे फ्रंटेंड थ्रू बॅकएंड मध्ये डेटा अपडेट होताना डिलीट म्हणजे फ्रंटेंड कडनं डेटाबेस मधला डेटा डिलीट होताना ओके आता काहीतरी सर्व्हरला डेटा पाठवूया फर्स्ट कोड थ्रू ठेवूया आता आपण डेटाबेस मधला डेटा अजून कलेक्ट करायचं अजून आपल्याला माहित नाही कसं आता मी मॅन्युअली ठेवालो मॅन्युअली ठेवूया आणि ती गेट करून घेऊ बघू कसं गेट होतंय नव्हते गेट एपीआय लिहितो आणि गेट एपीआय चं एंडिंग पॉईंट काय आहे फक्त स्लॅश आणि ह्याच्यामध्ये रिस्पॉन्स रिक्वेस्ट रिक्वेस्ट अँड रिस्पॉन्स ह्याच्यामध्ये पाठवूया रिस्पॉन्सला काय पाठवू रिस्पॉन्स डॉट सेंड इनिशियलला काय पाठवू हॅलो वर्ड पाठवून देऊ आता काय झालंय आता काय होतंय जेव्हा तुम्ही एचटीटीपी लोकल होस्ट 4000 हिट करणार तुम्हाला हॅलो वर्ड दिसतील कसं काय हा तुम्ही एमटी
स्लॅशला हॅलो वर्ड ठेवलात म्हणून ते एम्प्टी स्लॅशला हॅलो वर्ड दिसतंय. इथं तुम्ही लॉगिनला ठेवला असेल, लॉगिनला हॅलो वर्ड दिसून जाईल. पहिला हे चेक करू, नंतर ना लॉगिनचं पण बघू. npm स्टार्ट. स्टार्ट केले लिसनिंग. ओके, सर्व्हर इज लिसनिंग, पोर्ट 4000 आला आउटपुटला. आता काय करू, सिंपल कम्स टू गुगल क्रोम, http लोकल होस्ट 4000. जी सर्व्हर बघा हॅलो वर्ड आला पाहिजे. सर मला इनिशियल हॅलो नको दिसायला पाहिजे. मी एंडिंग पॉइंटला जेव्हा मी असं हॅलो लिहितो, हा एंडिंग पॉइंटला हॅलो वर्ड दिसायला पाहिजे. आता कॅन नॉट गेट म्हणून सांगते, पण मला हा एंडिंग पॉइंट हॅलो वर्ड दिसायला पाहिजे. मग काय करायचं, फक्त तिथे एंडिंग पॉइंट चेंज करा, हॅलो करा, आणि हे स्टॉप करा, अजून एकदा रन करा, कारण लोड व्हायला अजून एकदा रिस्टार्ट करावं लागेल. स्टार्ट झालं. आता फक्त हॅलोला रिफ्रेश करा. बघा हॅलोला हॅलो वर्ड आला. तर मागाशी येत नव्हता, आता येते, कारण आपण सेट करून दिलो. आता हीच आता पोस्टमॅनला कसं सर्च करायचं असते, जस्ट ओपन युअर पोस्टमॅन, ऑलरेडी एव्हरीवन इन्स्टॉल्ड. हे पोस्टमॅन ओपन होत आहे. विथआउट साइन अप ने मी करण्याचा प्रयत्न करू, ठीक आहे. हा, आता काय करायचं, तुम्हाला असं स्क्रीन दिसत असेल, मे बी असं नाही दिसत असेल तर सिम्पली क्लिक ऑन ओपन. असं एम्प्टी दिसतोय इनिशियलला, ठीक आहे. आता आता ही एपीआय चेक करायचं, हा कोणत्या सर्व्हरला म्हणजे काय आउटपुट द्यायला. कसं एपीआय चेक करतात, फर्स्ट ऑफ ऑल चेक करायचं व्हॉट इज द एंड पॉईंट, आणि कुठल्या सर्व्हर पोर्टवर म्हणजे कुठल्या पोर्टवर सर्व्हर रन होते. इथं काय 4000 वर रन व्हायलंय आणि हॅलो एंडिंग पॉईंट आहे. मग कसं चेक करायचं, आता तुम्ही जे सर्व्हरला हिट केलेत ना, तेच पोस्टमॅनला पण हिट करायचं. हे जे हिट केलेत नाही ते, हेच इथं पण हिट करायचं पोस्टमॅनला सेम. कसे, http लोकल होस्ट 4000 हॅलो. फर्स्ट चेक करायचं, ही मेक शुअर करा की ती कोणता एपीआय, गेट एपीआय का, पोस्ट एपीआय का, पुट एपीआय, फॅच एपीआय, डिलीट, हेड ऑफ, कोणतं आहे ते सिलेक्ट करायचं. तर ऑब्विसली आपण गेट एपीआय लिहिलो, सो सिम्पली चूज गेट एपीआय. आणि इथे बटन आहे, सेंडचं बटन, इथं हिट करून द्या. जे रिस्पॉन्स आहे ना, तो इथं रिस्पॉन्स दिसेल बघा, हॅलो वर्ड रिस्पॉन्स दिसलाय. म्हणजे काय सांगतोय हा, एपीआय नी हा रिस्पॉन्स कॅरी करतोय. असे पोस्टमॅनला एपीआय टेस्टिंग करतात. मग आता एखादं दोन अजून डमी एपीआय बघायचं का, कसं काय असतंय. चला, फ्रीडम जेसन एपीआय. त्या दिवशी आपण फ्रंट एंड मध्ये फच करताना इथूनच एपीआय बघितलं होतं ना, टू डू लिस्टचं. हा टू डू लिस्ट. ह्याच्यामध्ये काय व्हॅल्यू आहे आपल्याला चेक करायचं असेल तर मी कॉपी करतो सिम्पल, आणि याच्यामध्ये येतो पोस्टमॅन मध्ये. म्हणजे बॅकएंड वर्क व्हायला की बॅकएंडचे एपीआय ह्याच्यासाठी हे करतात, की कोणतं एपीआय, गेट एपीआय बेसिकली. आणि काय करायचं, सेंड करायचं. त्याचा रिस्पॉन्स इथं मिळेल, काय कॅरी करते बघा, हा व्हॅल्यू कॅरी करते. म्हणजे बॅकएंड वर्क करायला म्हणून कन्फर्मेशन इथं होते. मग फ्रंट एंडला आपण इंटिग्रेट करून घ्यायचं नंतर. अजून एक एपीआय बघूया गेट एपीआयचं. चला हा एंडिंग पॉइंट बघू, पोस्ट वन कमेंट्स. फक्त हे पोस्टमॅनला काय करतो, तोच एपीआय ला फक्त ही टोडो आहे ना, इथून रिमूव्ह करून हे ठेवतो, आणि गेट एपीआय ला कॉल करून देतो. हे बघा, एवढं सगळं पोस्ट त्यामध्ये आहेत, एवढं सगळं रिस्पॉन्स हा एपीआय ने कॅरी करतो. सर हे तर तुम्ही आता गुगलला जरी मी एवढं सर्च करून टाकलं तरी पण येतंय, मग इथं कशाला करू. गुगलला काय होतं, ज्याला ऑथेंटिकेशन नाहीये तो तिथं ऑटोमॅटिकली दिसून जाईल. पण तुम्हाला असं काही काही ठिकाणी असं एपीआय टेस्ट करायचं असेल, पहिला ऑथेंटिकेशन करा, त्यानंतर ना त्याच्यामधलं एपी काम करतात का नाही चेक करावं लागेल. मग त्या ठिकाणी हे सगळे पोस्टमॅनचे हेल्पफुल हवेले भरपूर काही फीचर आहेत, ठीक आहे. भरपूर युजेबल आहे. थोडं एक्सप्लोर करा, लर्न करा, कळेल. मी पण सांगतो, जेवढं जेवढं येते पिक्चर मध्ये पोस्टमॅनचं टास्क तेवढं तेवढं कव्हर करू. आता बेसिक तर कम्प्लीट केलंय. आता आपल्याला करायचंय मंगोडीबीला कनेक्ट. मंगोडीबी दोन आहेत, एक लोकल मध्ये तुम्ही इन्स्टॉल करा, मंगोडीबी कंपास त्या दिवशी इन्स्टॉल केले, एक तर तो कनेक्टिव्हिटी करा. ओके,
नाहीतर MongoDB अल्टास म्हणून सर्व्हर आहे. तो सर्व्हर क्रिएट करून सर्व्हर मधला लिंक घेऊन कनेक्टिव्हिटी करा. तिकडनं पण कनेक्टिव्हिटी होते. आता फर्स्ट मी काय करतो, फोल्डर स्ट्रक्चर सांगतोय, त्यानंतर आपण कनेक्टिव्हिटीचे बघू. फर्स्ट एक फोल्डर क्रिएट करतो, डीबी म्हणून. त्यामध्ये एक फाईल क्रिएट करतो, connection.js फाईल नाव देतो. आणि ह्याच्यामध्ये बेसिकली MongoDB जे आहे ना, डेटाबेस, आणि त्याचं कम्युनिकेशन आणि डेटा स्टोअर करण्यासाठी, डेटा फेच करण्यासाठी एक लँग्वेज लागतो. तो लँग्वेज कोणता आहे? आता एसक्यूएल काय आहे? स्ट्रक्चर्ड क्वेरी लँग्वेज. व्हॉट इज द पर्पज ऑफ एसक्यूएल? दॅट इज कम्युनिकेट डेटाबेस. ओके, एक्झॅक्टली राईट. ते डेटाबेसला कम्युनिकेट करण्यासाठी एक लँग्वेज आहे, तो एसक्यूएल आहे. डेटाबेस मध्ये काय तर फिल्टर, अपडेट, डिलीट काय करायचं असेल ना, आपण एसक्यूएल यूज करून मायएसक्यूएल मध्ये डेटाबेसचं ऍक्सेस करतो. सेम MongoDB मध्ये डेटाबेस मध्ये काय तर कम्युनिकेट करायचे. सो देर इज द one language that is Mongoose. Mongoose used to communicate with MongoDB database. Mongoose language. मग Mongoose असेल तर Mongoose ला काय करावं? फर्स्ट येऊन इथं सर्च करू Mongoose काय. npm Mongoose. लेट सर्च. फर्स्ट वाला आला. npm का सर्च केलंय? फर्स्ट डे सांगितलं होतं, नोड पॅकेज मॉड्युलर. जे पण पॅकेज इन्स्टॉल करायचे त्यामधनं इन्स्टॉल करावं लागेल. सो npm तिथं आपल्याला एक्सप्रेस पण npm मध्ये भेटतं, रिॲक्ट पण npm मध्ये भेटतो, नोड पण npm मध्ये भेटतो. सो npm मस्ट बी देअर. इथं काय सांगते? फर्स्ट इन्स्टॉल करा npm आहे मंगोज. त्यानंतर काय सांगितले का? ठीक आहे, फर्स्ट काय करा, मंगोजला इम्पोर्ट करून घ्या, रिक्वायर्ड करून. त्यानंतर मंगोजला डेटाबेस कनेक्टिव्हिटी तर सांगितले बघा, असं कनेक्टिव्हिटी करावं लागेल. mongoose.connect ना कनेक्ट करून घ्या. हा लोकलचं URL दिलंय. आता तुमच्याकडे ऑलरेडी MongoDB कंपास आहे, तुम्ही लोकलचं URL देऊन पण कनेक्टिव्हिटी करू शकता. ठीक आहे. माझ्याकडे मी आहे हो, माझ्याकडे ते MongoDB अल्टास, MongoDB कंपाची इन्स्टॉल केले ना, तो लोकलला एरर आहे. बेसिकली माझं कॉन्फिगरेशन मध्ये काहीतरी फॉल्ट झालाय. तो मी अल्टासला सांगतो, अल्टासचं सांगून देतो. तुम्ही ट्राय करू शकता दोन्ही. बेस्ट आहे अल्टास, पण मोस्ट ऑफ टाइम अल्टास यूज करतात. ओके. अल्टास, कारण आपण प्रोडक्शनला गेलं तरी पण आपण अल्टासचं ऍज इट इज होतो म्हणून अल्टास यूज करतात. फर्स्ट MongoDB सेटअप करून घ्यायचं. MongoDB अल्टास. MongoDB अल्टास मध्ये या. डायरेक्टली इथं तुम्ही लॉग इन वर क्लिक करा. फर्स्ट रेजिस्ट्रेशन वर येत आहे, जर अकाउंट नसेल तर लॉग इन वर येत आहे. ठीक आहे, मी ऑलरेडी अकाउंट ओपन केले. तुम्हाला अकाउंट ओपन करायचं असेल तर सिम्पल हाच फ्लो आहे. बेसिकली ईमेल आयडी वगैरे द्या, मी ऑलरेडी सगळं सेटअप केलंय. मी डायरेक्ट लॉग इन विथ गुगल करतो. तुम्ही स्टार्टिंग पासून करा. इथं साइन अप वर क्लिक करा आणि डायरेक्टली साइन अप विथ गुगल करून द्या. गुगलनं साइन अप होतं डायरेक्टली, आणि लॉग इन विथ साइन अप नंतर साइन अप करा. त्यानंतर गुगलनं लॉग इन करू. साइन इन होते. इथे यायचं. ठीक आहे, इथं डेटाबेस ओके क्लस्टर म्हणून आहे. बेसिकली इथे एक डेटाबेस क्रिएट करायचं. बेसिकली इथं बघा, क्रिएट क्लस्टर म्हणून आहे, याच्यावर क्लिक करा. हा फ्री वाला चूज करा. इथं आहे फ्री. ऍक्च्युली ऑलरेडी क्रॉस द लिमिट, तो मला फ्री वाला येत नाहीये, पेड वाला येते क्लस्टर. सिम्पली फ्री वाला क्लस्टर तुम्ही इथं फ्री वाला येतो, त्याच्यावर क्लिक करून फक्त नेक्स्ट 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 करत जावा. ठीक आहे, फ्री वाला यूज करून तो फ्री वाला तुम्हाला एक URL मिळून जाईल. कशी URL? लेट मी क्रिएट, इथे येते का चेक करतो. बेसिकली मी पण स्टार्टिंग पासून करायचं होतं, तुम्हाला कळालं असतं. ऑप्शन, बेस्ट ऑप्शन. क्रिएट वर क्लिक करायचं. बेसिकली नाव इट्स शोईंग मी पेड वन, आय डोंट नो. माझा फ्री वाला ऑलमोस्ट संपला असेल, सो इट इज शोईंग मी पेड.
ह्याच्यावर नाही करता येतं पेड सर्च. ठीक आहे. टेक अ लुक वन्स. तुम्हाला क्रिएट केल्यानंतर ना इथे ऑप्शन येतो. ओके, क्रिएट म्हणून, क्रिएट डेटाबेस, त्याच्यावर क्लिक केलं ना फ्रीचं ऑप्शन येतो, फ्री. फक्त नेक्स्ट 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 करत जायचं. आणि एक URL येऊन जाते तिथं, URL. ते URL कसं असते मी एकदा शो करतो. ठीक आहे. आणि तो URL कॉपी करावा लागेल आपल्याला फक्त. आणि एकदा URL क्रिएट केल्यानंतर ना सेकंड स्टेप काय आहे, नेटवर्क एक्सेस मध्ये यायचं. आणि हे 0.0.00 आहे ना, ऍड आयपी ऍड्रेस करायचं इथे. ऍड आयपी ऍड्रेस अँड इथे फक्त ही वाला 0.001 म्हणजे सगळ्या आयपी ऍड्रेसला अलाउ करायला पाहिजे डेटाबेस. तसे ऍक्सेस इथं ठेवायचं 0.0.0/0. आणि ह्याला ऍक्टिव्ह करून द्यायचं आयपी ऍड्रेस. दोन स्टेप इथं करावं लागेल. दोन स्टेप केलं की आपल्याला कसं URL भेटतो माहिती आहे का? आम्हाला लेट मी शो यू. कसे URL भेटतो, असे एक URL भेटून जात आहे बेसिकली. आता जे मी इथं स्क्रीनवर दाखवते ना, असे एक URL भेटतो तुम्हाला तिथे इन्स्टॉल केल्यावर. हा URL. आणि एक मिनिट सांगतो आता तुम्हाला, हा URL जर प्रॉब्लेम येत असेल तर सिंपल एक काम करा. MongoDB कंपास यूज करा, आपण काल इन्स्टॉल केलंय. हे ओपन करायचं. सिम्पली इथं ऑप्शन येते, इथे एक तर इथं प्लस वर क्लिक करा किंवा ऍड न्यू कलेक्शन वर क्लिक करा. आणि इथे इथे बघा MongoDB लोकल होस्ट 27017. ह्याच्या समोर डेटाबेसचं नाव द्या, काय पाहिजे ते. इथं मी लिहितो डेमो. ठीक आहे, डेमो साठी शो करताय ना, बाकी सगळे एवढं लिहून फक्त सेव्ह आणि कनेक्ट करा. आता माझ्यामध्ये काहीतरी कॉन्फिगचं एरर आहे, सो नो, इट्स वर्किंग फाईन नाव. नो, पण आता एरर आलाय बघा मला परत, कनेक्टिंग एरर म्हणून. सो माझं कनेक्ट लोकलला होत नाहीये. पण ऍक्च्युली काय असते माहितीये का, ही जे तुम्ही डेटाबेस क्रिएट करायलात ना इथे, जे तुम्ही डेटाबेस क्रिएट करता तिथे हे येते बघा, हा वाला. हा आणि हा दोन्ही सेम काम करते बेसिकली. हा वाला URL आणि हा URL. इथं पण डेमो. इथं डेमो काय आहे, डेटाबेसचं नाव झालं. आणि इथं मी डेमो दिलाय, हा डेमो म्हणजे काय, डेटाबेसचं URL. आणि forage.india काय झालं, जे तुम्ही क्रिएट करताना जे युजर आणि पासवर्ड ठेवलेत सेट डेटाबेसचा, तो हा युजर ID इथं असतो आणि हा पासवर्ड इथं असतो. ओके. आता मी सिंपल काय करून देतो, जे आता मी कॉपी पेस्ट केलेला फंक्शन मध्ये यूज यूज करतो ते ते डेटाबेसचं URL. आणि हा राहू द्या असंच, ह्याला कमिट आउट करतो. आणि आता बेसिकली हाऊ टू राईट MongoDB URL चेक करू. आता MongoDB URL तर मिळाला मला. एक तर तुम्ही इथनं घ्या, एक तर आल्टसनं घ्या, कुठनं पण घ्या चालेल. पण ज्यांचं ज्यांचं इथं वर्क होतंय, वर्क म्हणजे कसं, असे डायरेक्टली कनेक्ट व्हायला पाहिजे ते. असं एरर येऊ नये. इथे इथे बघा, असं कनेक्ट केलं ना, असं कनेक्ट होतंय डायरेक्टली, तर डेटाबेस दिसतात. पण ह्याच्यात माझ्याच होत नाहीये का, वर आय हॅव सम कॉन्फिग इश्यू.
सो ज्यांचं इथं वर्क करायलंय आता सध्या, त्यांनी काय करा, इथूनच URL घ्या डायरेक्टली. काय करायचं, न्यू कनेक्शन आणि ह्याच्या समोर डेमो लिहायचं, डेमो, आणि हे कॉपी पेस्ट करून घ्यायचं सिम्पल. आणि हे लागणार आहे आपल्याला कनेक्टिव्हिटीसाठी. MongoDB ला कनेक्ट करायचे आहेत ना, हा URL तो आपण कनेक्ट करतो. आणि फर्स्ट काय लागते त्याच्यासाठी, मंगोज लागते. मग काय करायचं, कॉन्स्टंट मंगोज इक्वल टू रिक्वायर मंगोज. त्यानंतर ना कॉन्स्टंट एक फंक्शन लिहू, कनेक्ट डीबी. सगळ्या ह्याच्यामध्ये हीच फंक्शनच असतात बरं का. असिंक्रोनस फंक्शन लिहायचं, ट्राय कॅच ब्लॉक, कॅच एरर, कन्सोल डॉट एरर. जर एरर काय असेल, एरर काय असेल तर MongoDB कनेक्शन एरर. आणि तो एरर जे आहे ना, तो इथं लिहून घ्या, म्हणजे इथं शो व्हायला पाहिजे काय error. जर ट्राय मधलं काम केलं, मग ट्राय मधले कनेक्टिव्हिटी काम करायला पाहिजे. जर कनेक्टिव्हिटी मध्ये काय प्रॉब्लेम असेल तर कॅच काम करते, असं मिनिंग आहे. ह्याच्यामध्ये काय करायचं आता, फक्त सांगायचं आहे की कॉन्स्टंट कनेक्शन इक्वल टू, किंवा एक कोणता पण व्हेरिएबल डिक्लेअर करा, कनेक्शन. आणि आता मंगोज डॉट कनेक्ट, मंगोज डॉट कनेक्ट. हे कुठनं घ्यायलंय, ऑलरेडी इथं मंगोज मध्ये आपण लर्न केले बघा. जेव्हा मंगोज मध्ये जातो ना, त्याने काय सांगितले, फक्त मंगोज डॉट कनेक्ट यूज करा, फर्स्ट इम्पोर्ट करा, त्यानंतर मंगोज डॉट कनेक्ट करा आणि MongoDBचं URL द्या. मग ते कनेक्ट होते का नाही चेक करून बघा, असं सांगितलं. मग मीच पण सेमच करतोय, मंगोज डॉट कनेक्ट, आणि याच्यामध्ये तो URL कॉपी पेस्ट करू. एक तर तुम्ही हा URL द्या, माझं इथं कनेक्ट होणार नाही, मी तुम्हाला एकदा दाखवतो तरी पण. आणि ह्याच्यानंतर ना कन्सोल डॉट लॉग कन्फर्मेशन साठी कनेक्टेड झालंय का नाही चेक करण्यासाठी इथं फक्त आउटपुट घेतो, टर्मिनल मध्ये दिसायला पाहिजे MongoDB कनेक्टेड. आता हा फंक्शनला एक्सपोर्ट करून देतो, मॉड्यूल डॉट एक्सपोर्ट इक्वल टू, काय एक्सपोर्ट करणार आहे, कनेक्ट DB. हा एक्सपोर्ट धरून होता. आता एवढं फंक्शन मी लिहिलंय. आता हा फंक्शनला सर्व्हरला कनेक्ट करावं लागेल. सर्व्हर कुठं लिहिलंय, इंडेक्स मध्ये सर्व्हर लिहिलंय. सगळे फाईल इथंच एंट्री करावं लागेल. काय करा, कॉन्स्टंट कनेक्ट DB इक्वल टू रिक्वायर, ते फंक्शन कॉल करून घ्या. कुठं लिहिलंय आपण, DB मध्ये लिहिलंय ना. DB फंक्शन कुठं एकदा चेक करूया. DB, त्यामध्ये कनेक्शन डॉट JS फाईल आहे, इथनं इम्पोर्ट करा आणि इथं कॉल करून घ्या. काय असं कॉल करायचं, कनेक्ट DB कॉल करायचं, सिम्पल. आता काय केलंय बघा, इथं मी कनेक्शन लिहिलंय, MongoDBचं URL वगैरे तर सगळं दिलंय, आणि फक्त इंडेक्स मध्ये काय करतो, ते कॉल करून सोडतो. म्हणजे इथं काय होईल, लाईन बाय लाईन एक्झिक्यूट करतो ना, हा लाईनला काय करतो, MongoDB ला कॉल करतो, आणि ह्या फंक्शन मध्ये येतो, इथं कनेक्टिव्हिटी करून देते. जर सगळं ओके असेल तर कनेक्टिव्हिटी होऊन जाईल. हा ट्रायची ब्लॉक आहे ना, हा काम करेल. जर काही चुकी असेल तर काय होतंय, कॅश मधला एरे शो करून जाईल. आता काय करू, फर्स्ट रन करू, npm स्टार्ट. काय सांगते बघा, एरर शो केलं. काय एरर शो केलं, बेसिकली फंक्शन, ओके, मॉडेल मंगोज, मंगोज नाही म्हणते, आपण इन्स्टॉल नाही केलंय का मंगोजला, कॅन नॉट फाइंड मंगोज म्हणते. सो पहिला इन्स्टॉल करूया, npm इन्स्टॉल मंगोज, स्पेलिंग मिस्टेक, npm
इन्स्टॉल मंगोज. आता हा लिहिलंय इन्स्टॉल इन्स्टॉल करतोय मंगोज. इन्स्टॉल तर होतंय. लेट वेट फॉर फ्यू सेकंड टू इन्स्टॉल. इन्स्टॉल झाला. परत हा क्लिअर करू. npm स्टार्ट. चेक करूया आता. आता बघा MongoDB कनेक्टेड झाला आणि सर्व्हर इज लिसनिंग पोर्ट 4000. सक्सेसफुली आपला MongoDB कनेक्टेड झाले. सम केस मध्ये इथं MongoDB कनेक्टेड होत नाही. का बरं होत नाही? बेसिकली आपल्याला असिंक्रोनस फंक्शन तर लिहायचंच असतं, पण इथं आपल्याला काय करावं लागेल? वेट करावं लागेल. आता इथं लोकल आहे म्हणून लगेच क्विकली काय झालं? कनेक्ट झाला. इथे नाही, इथे करावं लागेल आपल्याला. इथे वेट करावं लागेल. कॉन्स्ट अवेट. आता सिम्पली मी काय सांगितलंय? वेट करा अंटिल अनलेस हा URL ला कनेक्शन करत नाही. पुढच्या लाईनला जायचं नाही. जेव्हा कनेक्टिव्हिटी होतंय मग तेव्हाच काय करायचं? पुढच्या लाईनला जाऊन एक्झिक्युशन व्हा असं सांगून दिलंय. आता इथं काहीतरी एरर आलाय. काय एरर आलाय? तीच ह्याच एरर आहे की या वेट आपण नाही युज केलं होतं ना इनिशियलला. आता काय करू? npm स्टार्ट करून देऊ. आता काय होतंय बघा. सर्व्हर इज लिसनिंग 4000 आला. त्यानंतर ना MongoDB मध्ये सगळं ओके असेल तर कनेक्ट होतो, नाहीतर एरर शो करून देतो. वेट करायला हा MongoDB सर्च करायला कुठं आहे, भेटते का नाही. आपलं सर्व्हर तर कनेक्टिव्हिटी नाही आहे इथे बघा. इथे एरर आहे. इथे कनेक्टिव्हिटी तर नाही. इथं काय होते बघू. वेट करू. एरर शो केला. काय एरर आहे? एकदा चेक करू एरर काय आहे. काय म्हणते? कनेक्ट. बघा हीच सेम एरर इथं पण आहे. जेव्हा आपण इथे एंटर करतो ना, मी शो करून देतो. जेव्हा असं एंटर करतो किंवा तोच एरर इथं आहे कनेक्टिंग इन 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 रेफ्युज्ड 1 तीच एरर इथं पण आहे. म्हणजे माझं काय तर कॉन्फिग मध्ये आहे. जर तुमचं इथं ओके असेल ना मग कनेक्टिव्हिटी होऊन जाते क्विकली. ज्यांचं ज्यांचं आहे त्यांचे होऊन जाते. ओके. आता मी काय करतो? माझं थोडंफार ते लोकलचं हे असल्यामुळं मी काय करतो? जे अल्टास वरनं क्रिएट केलं होतं ना तो URL कॉपी करतो. हा वाला. हा वाला कॉपी करतो. डेटाबेस डेमो ठेवतो. आता इथं ते लोकलचं तर काय मला संबंधच नाही. आता मी सर्व्हरला डायरेक्टली डेटाबेस क्रिएट केलो आणि तिथनं कनेक्ट करतो. आता काय करतो? npm स्टार्ट करून देतो. बघा माझं MongoDB कनेक्टेड झाला आता सक्सेसफुली. काही प्रॉब्लेम नाही झाला. सेम आता तुम्ही एकतर नॉर्मल वाला ठेवून द्या, नाहीतर सर्व्हर वरनं क्रिएट करून चेक करा. ओके. हा प्रॉब्लेम तुम्ही तुमच्यात नाही येणार. मे बी माझं कॉन्फिग मध्ये काहीतरी प्रॉब्लेम आलाय म्हणून आलाय. सिंपल ऍड न्यू कनेक्शन करून तुम्ही इथं डेमो करून हा URL तिथं कॉपी पेस्ट करून ठेवा. ते पण काम करेल. आणि इथं कनेक्ट करून घ्या. इथं कनेक्ट होऊन जाईल. कनेक्ट झालं की कसं दिसते माहितीये का? असे दिसते कनेक्ट झालं की. हे बघा असे डेटाबेस दिसतात. कनेक्ट झालं की ते ऍक्टिव्ह होतो आणि इथं सगळे डेटाबेसेस दिसतात. ठीक आहे. सेम लाईक दिस. आणि इथे कनेक्ट नाहीये म्हणून ह्याच्यामध्ये काय दिसत. MongoDB कनेक्ट करायचं कळालं का? एकदम सिंपल आहे. काय करायचं? एक फोल्डर क्रिएट करा. त्या फोल्डर मध्ये एक फाईल बनवा connection.js आणि त्यामध्ये हा फाईल क्रिएट करून घ्या. हा फोल्डर. आणि इथं फक्त MongoDB URL तर सर्व्हरचं ठेवा किंवा लोकलचं ठेवा. इफ यू वॉन्ट टेक अ स्नॅपशॉट यू कॅन टेक फ्रॉम हिअर. स्नॅपशॉट घ्या. रेकॉर्डिंग सेशन पण मिळेलच क्विकली आजच. मग आज बघून तुम्ही करू पण शकता. आणि त्या फक्त इथं कॉल करा असे. कसे कॉल करायचं? MongoDB कनेक्टेड आणि फक्त पहिला इम्पोर्ट करून घ्या. फोटो न्यायला ते पहिला इम्पोर्ट करा आणि कॉल करा. मग तो एक्झिक्युशन होऊन जाईल.
Which one, Adish? Which one? Which URL? Yeah, sure. I will share both yesterday and today's recorded session. Which URL? You can do one thing. Just use this local one. तुम्ही लोकलचं यूज करा. होऊन जाईल वर्क वर्क करून जाईल लोकलचं डेटाबेस. सेम आहे, काही फरक नाही. फक्त ते सर्व्हर आहे, क्लाउड बेस आहे. हा कमांड लाईन इंटरफेस लोकल मध्ये वर्क करते तेवढंच. कनेक्शन डॉट जीएस चा कोड देऊ का? काय करतो? हा मी रिमूव्ह करून देतो इकडनं आणि इकडं हा वाला ठेवतो. तुम्ही हा वाला तुमच्या सिस्टीम मध्ये ऍक्टिव्ह ठेवा. फक्त ही जेव्हा ही बघतात ना, ही ऍक्टिव्ह पाहिजे बरं का. इथे जे तुम्ही टाकसाल तेव्हा तुम्ही MongoDB तुमचं ओपन पाहिजे आणि हे असं कनेक्ट पाहिजे, असं ब्ल्यू टिक मध्ये पाहिजे. मग ते कनेक्शन परफेक्टली होऊन जात आहे. मी एवढं कोड कॉपी पेस्ट करून देऊ. एवढंच कोड आहे बेसिकली. ठीक आहे कोड. आणि ही झाला कशामधनं कोड आहे, कनेक्शन डॉट जेएस. आता ऍप डॉट जेएस पण इंडेक्स डॉट जेएस पण कोड देतो. इंडेक्स डॉट जेएस फाईल कोड इज बिलो आणि बिलो मी सेंड करून देतो. ठीक आहे, दोन्ही कोड दिले. ओके, सेम I will share to these guys also. फर्स्ट हे जे कोड दिलेत ना, आता कोड जे देतोय मी. हा जे दिले हा बेसिकली कनेक्शन डॉट जेएस चा कोड आहे. आणि बिलो इंडेक्स डॉट जेएस फाईल. आणि आता बिलो काय करतो, इंडेक्स डॉट जेएस चा फाईल देतो. दोन्ही दिले. पण त्याच्यामध्ये एवढं चॅलेंज आहे की हा कनेक्शन व्हायला पाहिजे बेस्ट. आता लोकली कनेक्ट झालं, दॅट इज फाईन. नॉट देन check with some channels, some take reference from Google and make it correct. करेक्ट करून करून घ्या. अँड हा पोस्टमॅन मध्ये एपीआय कसं टेस्ट करायचं कळालं का? येस गाईज, एपीआय मध्ये पोस्ट म्हणजे एक पोस्टमॅन मध्ये एपीआय कसं टेस्ट करायचं कळालं का? ओके, व्हॉट अबाउट अदर्स? एपीआय क्रिएट पण आपण नॉर्मल गेट एपीआय क्रिएट केलंय आणि इकडं पण बघितलंय, ते काम पण करायलंय. ओके, ह्याच्यासाठी लिटल बिट मोर प्रॅक्टिस निडेड आहे. सो डू मोर प्रॅक्टिस. कन्सेप्ट आर लाईक वाव, सिम्पल आहे. ज्यांना जावास्क्रिप्ट ऑलरेडी येते ना त्यांना कळून जाईल क्विक क्विकली. मी म्हणून वन डे वन वन कन्सेप्ट, एक डेला एकच कन्सेप्ट घेतो कारण तुम्हाला अंडरस्टँडिंग व्हायला इझी व्हावं. येस आदिश, डेफिनेटली बिफोर 9 o'clock आय विल शेअर.